तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये खरंच हे जसं बोलतात, व्हिडिओ जसं काढतात, युट्यूबला टाकतात तसं खरंच सत्यता आहे असं तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं? एक 10 दिवसांनी आम्हाला जाणवलं चांगल्यापैकी. म्हणजे झाडात बदल? झाड ग्रीनरी हा असं शायनिंग झाड एकदम हिरवेगार दिसायला लागले. हा. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. माझं नाव गोरख सर्जेराव सातव, कुंभेज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आता ही जी केळी आहे किती झाड आहेत आपली सगळी? हे 2,500 झाड आहेत. 2,500. आता साळुंखे सर ह्या कोपऱ्यापासून किंवा त्या कोपऱ्यापासून असं कॅमेरा एकदम दम्माने फिरून घ्या, कारण पूर्ण हे 2,500 झाड आहेत. पण प्लॉट थोडासा लांबडा आहे आणि मोठा आहे, बरोबर आहे का नाही? हा. म्हणजे रुंदीला कमी असल्यामुळं लांबी जास्त आहे. आणि आपण जे आता उभा राहिलेलो आहे ही एकदम बरोबर मध्ये आहे. म्हणजे तुम्ही ही जाळी लावलेली आहे, खाली टी, आणि समोरून ह्या साईडला पण तुमच्या कोपऱ्यापर्यंत तिकडे पलीकडे केळी लावलेली. आता ही जी केळी लागण केली तुम्ही किती बाय कितीवर लागण केलेली? हे 7x5 वर केली. 7x5. आणि जात कुठली केळीची? राजशाहीची नाही मग. राजनशाहीची G9. हा. आणि टोटल रोप किती आहेत आपले? 2,500. 2,500. आणि लागण तारीख किती आहे? 6 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारी. आणि आजची तारीख? आजची 19 एप्रिल. 19 एप्रिल 2026. आणि 6 फेब्रुवारी 2026 ची लागण आहे, बरोबर आहे ना? तर आता आपल्याला काय करायचंय, हिथनं पुढं तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड करायचंय. बाकी ड्रिप कसं करायचं, पाणी कसं द्यायचं, ह्याच्याबद्दल आपली अगदी पूर्ण प्लॉट फिरून चर्चा झालेली आहे. ती काय आपल्याला ह्याच्यात जास्त बोलायची गरज नाही, सांगायची. कारण आपण काय विषय कसा असतो की काही जमिनीला पाणी कसं लागतं, काही जमिनीला पाणी किती लागतं, त्यानुसार ते आम्ही तुम्हाला सांगत असतो. कारण प्रत्येकाचं पाण्याचं शेड्यूल जमिनीनुसार बदलतं. कारण काळी जमिनीला पाणी किती दिलं पाहिजे, तांबड्या जमिनीला पाणी किती दिलं पाहिजे, पांढऱ्या जमिनीला किती दिलं पाहिजे, चोपनात जमिनीला किती दिलं पाहिजे, ती जमिनीनुसार राहतं. आता तुम्ही वैयक्तिक ही थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरायचं ठरवलंय, आम्ही देणार आहे आज तुम्हाला. आणि ही माहिती तुम्हाला कुठनं कशी भेटली? युट्यूबवरूनच पाहिली आपण. युट्यूबवरून भेटली आणि तुम्ही तो निर्णय घेतला की आपल्याला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घ्यायचंय. आणि घ्यायचं नाही नुसतं तर फर्स्ट टू एंड करायचंय, साळुंखे सर. म्हणून आपण मुद्दाम ही व्हिडिओ का काढतोय, आज पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढतोय, लोकेशनला अगदी टी वगैरे आपण हिथंच परत येणार आहे. की कुठलाही शेतकरी केळी क्षेत्रातला असू द्या, शेतकरी हा कष्ट आणि खर्च खूप मोठ्या लेवलला करतो. कारण कष्ट आणि खर्च का करतो, त्या शेतकऱ्याला फक्त उत्पादन अपेक्षेपासून जास्त काढायचं असतं. रेट कोणाच्याच हातात नाहीत, पण फक्त उत्पादन चांगलं निघावं. येणाऱ्या व्यापाऱ्याने आपल्याला आल्या म्हणावं की प्लॉट 1 नंबर आलाय, मला पाहिजे. म्हणजे व्यापाऱ्याच्या आपण महाग न लागता व्यापाऱ्याने आपल्या महाग लागावं, असं कुठल्या प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणजे इच्छा असते. आणि त्याप्रमाणे थोडक्यात तुम्ही पण एक निर्णय घेतला की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरायचं. मला काय म्हणायचं, आता तुमच्या बरोबर ज्यांच्या केळीत त्यांच्यात आणि तुमच्यात जी काय तुम्हाला तफावत जाणवती, त्यात आपल्याला येणाऱ्या दिवसात काय पाहिजे. आज तुमची केळी जर बारकाईने अभ्यास केला, तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदम छान आणली. कारण कुठं जरी सहज नजर टाकली तरी तुमच्या पाल्यावरती पिवळसरपणा 90% कमी, 10% आहे, मी म्हणत नाही, पण त्या पद्धतीने तुम्ही त्याला हँडल केलेलं आहे, बरोबर आहे का? स्प्रे जे काय तुम्ही घेताय, तर आज आपल्याला काय पाहिजे की तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्यात आता आज मी इथं थोडक्यात मुद्दाम धावतो. ह्याची उंची किती आहे बघा, एवढी. आता हे पाला असा केला माझ्या खांद्याला लागतोय. ह्या बांधापासून ही पहिलं झाड आहे, ह्या सबच्या अलीकडचं हे पहिले बारीक आहे, ही दुसरं झाड आहे. ह्याची उंची एवढी. आणि तुमच्यापासली उंची किती त्याची? माझी एवढीच आहे. हा, छातीला खांद्याला पकडू आपण, काय अडचण. म्हणजे आपल्याला येणाऱ्या दिवसात ही आता आपण उंची मुद्दाम काय घेतोय, येणाऱ्या दिवसात ह्या झाडांची उंची किती होती, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी कशी पडती, पाला दिसतोय कसा, म्हणजे आपल्याला मुद्दाम का दावायचे. जे शेतकरी कष्ट करीत असताना त्यांना वाटतं की माझी केळी वय खाते, गच्चा धरती, ऊन धरती, पोगा पाहिजे असा निघत नाही, लांबरून निघत नाही, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पडत नाही, आणि आम्ही टाकतोय खतं, वॉटर सुलेबल, आम्ही भरपूर कष्ट करीत असताना आम्हाला उत्पादन का निघाणार. त्यांच्यासाठी आपल्याला ही प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा आहे की जेणेकरून प्रत्येकाच्या कष्टाला फळ भेटलं पाहिजे. कारण जर आपण प्रत्येक शेतकरी आपला जर कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना जर उत्पादन अपेक्षित निघत नसेल, त्याला आतून जे वाटतं ती कोणाला सांगायसारखं नसतं. आणि त्याची जाणीव आपल्या कंपनीने वापरा बायोनिकने ठेवली की कष्टकरी शेतकऱ्यांना आम्ही हरवून देणार नाही. तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात तुम्ही जो आमच्यावरती ठेवलेला विश्वास आहे त्याला 1% पण तडा जाणार नाही, आपण येणाऱ्या दिवसात दावून देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव गोरख सर्जेराव सातव, मुक्काम पोस्ट कुंभेज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटला मार्गदर्शन देताना पूर्वावस्था केली, आणि असंच आपण कॉर्नरला उभा राहतो. ह्या साईडला पण केळी आहे,
आणि आपण जिथं उभा राहिलोय त्या साईडला पण केळी आहे. म्हणजे आपण एकदम बरोबर आहे असं आपण कॉर्नरवर उभा राहिलो. खाली टी आहे, म्हणजे ह्या साईडला पण केळी आहे. आपण थोडस आतमध्ये होतो, आता केळी जास्त वाढल्यामुळे तो एकदम बाहेर आलोय. आता आपण ह्या केळीला ज्यावेळेस मार्गदर्शन दिलं त्यावेळेस काय तारीख होती बरं, पूर्वावस्था काढली होती? 23 एप्रिल 2026. 23 एप्रिल 2026 ला तुम्ही सोडलं, पण 19 एप्रिल 2026. आणि तुम्ही किती तारखेला सोडलं हे? 23 एप्रिल. एक 2-3 दिवस 4 दिवस पुढे गेले. तुम्ही वापरा बायोनिकचे मार्गदर्शन सोडल्यानंतर आपलं पहिलं अप्लिकेशन, त्यानंतर दुसरं अप्लिकेशन, तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये खरंच हे जसं बोलतात, व्हिडिओ जसं काढतात, युट्यूबला टाकतात, तसं खरंच सत्यता आहे असं तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं? एक 10 दिवसांनी आम्हाला जाणवलं चांगल्यापैकी. म्हणजे झाडात बदल, झाड ग्रीनरी, हा असं शायनिंग, झाड एकदम हिरवेगार दिसायला लागले. हा. आता सगळ्यात महत्वाचं खूप शेतकऱ्यांना वाटून पाहणाऱ्या की 19 एप्रिल 2026 आणि आजची तारीख बघितली तर 1 ऑगस्ट 2026, म्हणजे जवळपास 3 महिने आणि 12 दिवस, 12वा दिवस आज चालू आहे. 11 दिवस पूर्ण झाले, 3 महिने 11 दिवस पूर्ण झाले. तर इतक्या दिवसांनी हे व्हिडिओ कसं काढतात? तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचे आपले कॉल होत होते, तर ह्या वेळेस तुम्हाला ते विहिरीचं पाणी पाहिजे असं पुरलं नाही. आपला डोस घेतला, सोललं, पण तिथनं पुढं टेम्परेचरनी ह्यानी भरपूर काय त्रास झाल्यामुळं, पाणी पाहिजे एवढं नसल्यामुळं तुम्ही डोस कंटिन्यू केले नाहीत. बाकी काहीच कारण नव्हतं का? चुकीचं बोलतोय मी? बरोबर. म्हणजे आपले कॉल होत होते त्याच्यावर बोलतोय. कारण खूप शेतकऱ्यांना असं वाटतं की मेर साहेब व्हिडिओ काढतात, फरक दावतात, शेतकरी सगळं सांगतात खरंय म्हणून, पण इतका वेळ का? तर आता पाऊस झालेला आहे, पाण्यात जरा बऱ्यापैकी झालंय, केळीची निसवण सुरू झाली. आता तर डोस सोडणं एकदम खूप गरजेचं आहे. आणि मध्यंतरी केळी वाचवणं गरजेचं होतं, खाल्लेलं वय बाहेर काढणं गरजेचं होतं. तर आता ही जी काय तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे किंवा वापरा बायोनिक सोडल्यावर 10 दिवसांनी तुम्हाला जाणवलं की रिझल्ट खूप छान आहे. आता केळी क्षेत्रात जे शेतकरी आहेत ज्यांची बुंदा पाहिजे असं बनत नाही, केळीनं वय खाल्लंय, गच्चा धरलाय, आणि थोडक्यात तुम्ही अनुभव घेतलाय, 3 महिने 11 दिवस झालं, म्हणजे तुम्हाला चांगलं वाईट काय आहे ती लक्षात आली. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश काय असेल तुमचा की वापरा बायोनिक वापरल्यावर तुम्हाला जो फायदा झाला, तर इतर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? नाही, वापरा बायो ऑर्गॅनिक वापरल्यानंतर केळीची ग्रीनरी एवढंपर्यंत टिकून राहिली. टिकूनच आहे आणि चांगलं आहे. म्हणजे ऑर्गॅनिक मधला शेवटी आपण जो खर्च करतोय वापरा बायोनिक कडे, की एक्स्ट्रा आहे या शेड्यूल मध्ये आपण वापरा बायोनिक वापरतोय, म्हणजे एक्स्ट्रा खर्च करतो. एक्स्ट्रा खर्च केलेला कारणी लागतोय का वाया जातोय? कारणीच टाकतोय. म्हणजे थोडक्यात इथं दिशा भेटते आपल्या शेतकरी बांधवांना. कारण दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. जर शेती करताना जर दिशा भेटली तर खूप आनंद आहे पुढं, कारण उत्पादनच निघत. आणि जर दिशा भेटली नाही, म्हणजे खर्च करून कष्ट करून जर पीक अपेक्षित उत्पादन देत नाही, तर मग आपली दशा झाल्याशिवाय राहते. बरोबर आहे ना? तर आता इथनं पुढे आपण तुम्हाला ह्या केळीसाठी 2 डोस देणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊन आलो, ती निस्वन सुरू झाली. काय आहे थोडासा कॅमेरा आहे असा आतमध्ये आणा, की आता जी निस्वन चालू आहे ह्या टीपासून, ही पहिलं झाड, ही दुसरं झाड, आता तिसऱ्या झाडाची टीपासून बांधाच्या कडेच्या निस्वन चालू आहे. अशा पद्धतीने कमळ पाडलेले आहेत. या थोडस अलीकडे ते पाला थोडासा वर घ्या, जे आपल्याला हे लक्ष देत आहे की आता जी निस्वन सुरू आहे. आता ही दांडा बघितला तरी तसा चांगला आहे, 2 फणीच्या मध्ये अंतरी छान आहे. आता तरी आणखी फाणी निघत, पण तरी आपण आता ही वादा बघितला तर वादा लांबडा आहे, जाड आहे, त्याला शायनिंग आहे, कोर चांगली आहे. किती फाण्यात आपण बघू, आणखी फाणी निघत खाली. 1 2 3 4 5 6 दिसतात, आणखी बाकी निघायच्यात. म्हणजे ही जी आहे ही जाडी वाद्याची चांगली आहे, 2 फणीच्या मध्ये अंतरी चांगली आहे, हिथं बी अंतरी चांगली, दांडा चांगला आहे, गाडाची लांबी इतकी आत्ताच, म्हणजे काय कमी आणखी जर 1-2-4 फाण्या जर सुटल्या तर काय कमी ते जमीन लेवल पासून 1-1.5-2 फुटावरतीच गड जाऊन टेकतो इतकं त्याचे. म्हणजे आणि हीच नाही, असं तुम्ही पलीकडे जर बघितलं तर ही 3रं झाड आहे, ह्याच्या पाठीमागे जर बघितलं ही 3रं, 4थं, 5वं, 6व्या झाडाची निस्वन. आता बघा, हे त्याच लाईन मधलं 6वं झाड, म्हणजे हे आणखी कमळ बाहेर पडायचं. ह्याचा पण बघितला दांडा चांगला आहे, वादा चांगला आहे. आता आपण हे 1-1.5 महिन्याने हाय असं पाहू की आणखी ह्यात काय बदल होतो. बरोबर आहे? ओके. आतमध्ये थोडस बसून खाली बुंदा वगैरे दावा, झाड कशीत काय, किंवा ह्या लाईनला आहे मायापाशी, इथं थोडंसं अंतर आहे, इथनं तुम्हाला बुंदे धावता येते. इथं थोडासा बांध असल्यामुळं 2 ह्याच्यामध्ये अंतरी चांगली आहे. साळुंके सर, इथनं तुम्ही बुंदे धावू शकता. इथून हे काढचे बी धावा आणि हे काढचे बी धावा, खाली बसून.
आणि सगळ्यात महत्वाचा हा प्लॉट एकदम टेकडाव, इथं कुठलंही ह्या प्लॉटला आडोसा नाही, म्हणजे ऊसाचा म्हणा कशाचा म्हणा. कुंभेज मध्ये ही निमा बाग आहे, ते निमा बाग आणखी इकडे पाणी आलेलं नाही, बरोबर आहे का? ह्याच्या समोरचे एक कमळ हिथं बी दिसते निसून झालेलं आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहायला, म्हणजे 2 नंबर लाईन 2 नंबर झाड हिथनं समोरच. ठीक आहे, ओके. लय झालं तर एक माझ्या अंदाजाने 5 ते 10% निसवण असेल, अगदी 80 ते 90% निसवण बाकी. आणि बघितलं तर सगळे ते कमळ सगळे ह्याच्यात आहेत, पोग्यात आहेत आता. तर आपण ह्याच प्लॉटची आणखी 1 महिन्यानी किंवा 1.5 महिन्यानी एक दुसरी शूटिंग काढू आणि शेतकरी बांधवांना दाऊ की आतमधलं बी आपण दाऊ की निसवण कशी झाली, कशी सुरू आहे. आणि आपण ज्यावेळेस 1-1.5 महिन्यानी येऊ त्यावेळेस बी आणखी काय बदल आहेत तो दाऊ. तर तुम्ही जे मार्गदर्शन घेतलेलं आहे पहिलं हे पुढे घेणार आहे, ह्याच्यावर समाधानी आहे? समाधान आहे. ओके. दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.